हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे. तुम्ही जे करता त्याहून कितीतरी अधिक आहात तुम्ही, म्हणूनच नाही फरक पडत की तुम्ही वॉचमन आहात की तुम्ही CEO आहात. म्हणजे त्याने नाही फरक पडत. आपण काय करतो त्याने फरक पडत नाही. एका गोष्टीने फरक पडतो, ती म्हणजे मी तेच करते का जे मी करावं असं देवाला वाटतंय. या संदेशाला मी शीर्षक दिलंय बाहेर पडणं. सुरुवातीलाच मला असं म्हणायचंय की तुम्ही कुणाचं आयुष्य जगताय. अशाच काही गोष्टी मी थोड्या हळूहळू सांगणार आहे. मला इतकंही जलद व्हायचं नाही की ते तुमच्या बाजूनं निघून जाईल आणि तुम्हाला त्यावर विचार करायची संधीच मिळणार नाही. तुम्ही कुणाचं आयुष्य जगताय, देवाला तुम्ही जे आयुष्य जगावंसं वाटतं तेच तुम्ही जगताय असं तुमचा विश्वास आहे का? बघा, मला विश्वास आहे जेव्हा देवाला आपण जे करायला हवं तेच करतो तेव्हा आपण आयुष्याचा आनंद घेतो. मला नाही वाटत की देवाने आपल्याला दुःखी राहण्यासाठी बोलावले. बघा, दुःखी पापी असणं ही एक गोष्ट, दुःखी संत असणं ही दुसरी गोष्ट. म्हणजे खरंच इथे असे भरपूर ख्रिस्ती असतील जे अगदी विक्षिप्त, दुःखी, निराश असतील. आणि त्याचाच भाग म्हणजे आपल्या आयुष्यातील पवित्र आत्म्याचं नेतृत्व अनुसरण करण्याच्या इच्छेचा अभाव. कारण प्रत्येकाने आपल्याला स्वीकारण्याची आपल्याला एवढी इच्छा असते की देवाला आपण जे करावं असं वाटतं आणि ते आपल्याला माहीत असतं, त्याऐवजी आपण दुसऱ्यांना आपल्याकडून ज्याची अपेक्षा असते ते करायला लागतो. बघा, या आठवड्यात तुम्ही श्रद्धेचं पाऊल उचलणार आहात. म्हणणार आहात, ठीक आहे परमेश्वरा, मला तुझं अनुसरण करायचंय. मी पवित्र आत्म्याचं नेतृत्व अनुसरण्यासाठी वचनबद्ध आहे. मी तुम्हाला सांगू शकते, देव तुम्हाला त्या चौकटीतून बाहेर काढेल ज्यात तुम्ही बराच काळ अडकून पडला आहात. ऐकताय ना तुम्ही माझं? आणि हे प्रत्येकालाच आवडणार नाही. जेव्हा तुम्ही बदलाची सुरुवात करता तेव्हा ते प्रत्येकालाच आवडेल असं नाही. कदाचित तुम्ही तेच आयुष्य जगत असाल जे तुम्हाला हवंय. कदाचित आता तुम्हाला मस्त आयुष्य मिळालं असेल, तुम्हाला त्यातलं काही बदलायची इच्छा नसेल आणि आशा करते तुम्ही सगळ्यांसाठी प्रार्थना कराल त्यावेळी. कुणाला अजून थोडं चांगलं मिळायला हवंय का? एक सांगू, जसं मी म्हटलं, तुमचं आयुष्य बदलणार नाही जर तुमची बदलण्याची तयारी नसेल. आयुष्य बदलू शकत नाही जर तुमची बदलण्याची तयारी नसेल. दबाव फक्त बाहेरच्या जगातच नाहीये, चर्चमध्ये सुद्धा लोकांना तुम्ही जसं असायला हवंय तसं बनायचा दबाव आहे. प्रत्येक आठवड्याला प्रार्थना सभांना जायचा तुमच्यावर दबाव असू शकतो, जेव्हा तुम्हाला खरं तर तिथे जायचंच नसतं अजिबात. तुम्हाला कुठल्या तरी समितीवर जायचं नसताना तुमच्यावर त्यावर असण्याचा दबाव असू शकतो. आणि जर तुम्हाला पवित्र आत्म्याला अनुसरायचंय तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की नाही, मी हे करावं अशी देवाची इच्छा नाही. मी पुन्हा सांगते, जर तुम्हाला पवित्र आत्म्याचं नेतृत्व अनुसरायचंय, जे मी या आठवड्याच्या शेवटी पुन्हा वारंवार सांगणार आहे, एक सांगू का, आपल्याला नवी कोरी जीवनशैली मिळावी म्हणून येशूने आपल्यासाठी मृत्यू पत्करलेला आहे. आणि तोही कुठलाही कायदा किंवा नियम किंवा रीतिरिवाजांखाली नाही. म्हणजे फक्त जुन्या कराराप्रमाणे नाही, तर प्रत्येकाने आपल्या जीवनासाठी जे नियम आणि कायदे बनवलेले असतात तेही. लोकांच्या खूपच अपेक्षा असतात आणि समस्या अशी आहे की तुम्ही एकच व्यक्ती आहात आणि प्रत्येकाच्या तुमच्याकडून वेगवेगळ्या अपेक्षा असतात आणि या प्रक्रियेत तुम्ही कुठेतरी हरवून जाता आहो आणि तुमची काय करायची इच्छा आहे हे सुद्धा विसरता तुम्ही. मी काय करावं अशी देवाची मनापासून इच्छा आहे, मला काय करावं असं वाटतंय, मला माझं आयुष्य आवडतंय तरी का? किती लोक त्यांच्या आयुष्याचा तिरस्कार करतात, ते फक्त तसेच राहतात आणि सहन करत राहतात. मी स्वर्गात जाईपर्यंत असंच टिकून राहण्याचा प्रयत्न करतोय. या सगळ्याहून स्वर्ग चांगला असेल अशी खात्री आहे मला, पण आपल्याला या प्रवासाचा आनंद लुटायचा आहे असं मला वाटतं. आणि आपण या प्रवासाचा आनंद लुटावा असं किती जणांना वाटतं? तर मग मला आश्चर्य वाटतं की इथे स्वतःला पूर्णपणे हरवून बसलेला असं कोणी आहे का?
बघा, खूप जणांनी हात वर केलेत. कदाचित तुम्ही केलं नसेल ते, कदाचित तुम्हाला गरज आहे. सगळ्यात आधी तुम्ही स्वतःसोबत थोडा वेळ घालवा, तुमच्या स्वतःच्या हृदयाशी संवाद साधा आणि म्हणा की देवा, मी काय काय करावं अशी तुझी इच्छा आहे, सांग मला तू काय. एक सांगू, मला विश्वास आहे देवाला तुम्ही जे करावं असं वाटतं ते करण्याची इच्छा तो तुम्हाला देईल. तुमच्या इच्छांना पुन्हा जागा करायची कदाचित तुम्हाला गरज असेल. तुमची मनापासूनची इच्छा काय आहे, तुम्ही कोणाचं आयुष्य जगताय, तुम्हाला जे आयुष्य खरंच जगायचंय तेच तुम्ही जगताय का तुमच्यासाठी ते दुसऱ्याच कुणीतरी आखलेलं आहे. बघा, जर तुम्ही स्वतः असण्यासाठी तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं असण्याची गरज असेल तर. मी बागकामाचा आणि डबाबंद टोमॅटोचा प्रयोग केला होता, पण आम्ही ते काढायच्या आधीच काळ्या किड्यांनी ते खाऊन टाकले. आमच्या टोमॅटोला भोकं पडली आहो. आणि मी माझ्या शेजारणीला म्हटलं, आमचे टोमॅटो खराब झाले, आम्ही ते डबाबंद नाही करू शकत, किड्यांनी खाल्ले. तिने बाहेर जाऊन बघितलं, म्हणाली माझे तर चांगले आहेत. आणि मी देवावर इतकी रागावले. मी म्हटलं, अरे मी विश्वासणारी बाई आहे, मी टोमॅटोसाठी इतके प्रयत्न करतेय आणि शेजारणीचे चांगले आणि माझे खराब असं का. तर तो म्हणाला, मी कधीच तुला टोमॅटो उगवायला सांगितलं नव्हतं. माझ्या टोमॅटोचं रक्षण करण्याचं देवावर बंधन नव्हतं, कारण त्याने ते मला करायलाच सांगितलं नव्हतं. आणि म्हणूनच जेव्हा मी ते अनुसरायला सुरुवात केली, जे मला वाटलं होतं की माझ्या आयुष्यातला देवाचा निर्णय आहे, मला असं वाटलं होतं, पण मला खरंच काय वाटलं याला खरंच काही अर्थच नव्हता. आणि बघा, याची पूर्ण शक्यता आहे की देव तुम्हाला असं काही करायला सांगेल जे अगदी हास्यास्पद वाटेल, की जणू काही हे मी नाही करू शकत. एक सांगू, जर तुम्ही जे करू शकता तेच करायचं असं देवाने तुमच्या मनात घातलं तर कदाचित तो देव नाही. तो तुम्हाला असं काहीतरी देईल ज्यामुळे तुम्ही त्याच्यासमोर लीन व्हाल आणि तुम्हाला थोडीशी आदरयुक्त भीती सुद्धा वाटेल की अरे देवा, जर तू दिसला नाहीस तर मी मोठ्या संकटात सापडेल. आमीन. देवाला वाटतं आपण स्वतःवर नाही, त्याच्यावर विश्वास दाखवावा. मी पुन्हा विचारते, तुम्हाला तुमच्या छोट्याशा गटापेक्षा वेगळं काही व्हायची इच्छा आहे का? कारण बघा, ज्या छोट्याशा गटाबरोबर तुम्ही आता फिरताय त्याने जर खऱ्या अर्थानं तुम्हाला स्वीकारलं नाही, तर तुम्हाला स्वीकारेल असा नवीन गट देव तुम्हाला नक्कीच देईल. आमेन. त्यांना तुम्ही जसं बनायला हवं असं तुम्हाला वाटतं ते बनून लोकांना आनंदी करणारे होऊ नका. तुमचं स्वतःचं आयुष्य जगा. आता मी असं म्हणत नाही आपण लोकांसाठी काहीच करू नये, त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्नच करू नये. मी असं नाही म्हणत की इतरांना काय वाटतं तिकडे पूर्ण दुर्लक्ष करून मला हवं तेच फक्त मी करायला हवं असं नाही. तर मी तुमच्या आयुष्याचं तुम्ही काय करताय या मुद्द्यावर मी बोलतेय. किती जणांना आपल्या कामाचा तिटकारा येतो? चला ठीक आहे, म्हणजे आपल्याकडचे काही लोक खरंच त्यांच्या जागेवरून उठून उभे राहिलेत. मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की रोज कामासाठी तुम्हाला आवडत नसलेल्या ठिकाणी जाऊन तुम्हाला आवडत नसलेलं काम करायचं, हा वेडेपणा नाहीये का? सांगा मला. हो, पण जगण्यासाठी मला कमवायला हवं. बरं, त्याच्याशी मी असहमत नाहीये. पण एक सांगू, तुम्ही जगण्यासाठी कमावताना न आवडणारं काम करत असाल तर त्यापेक्षा जे काम करायला आवडतं ते शोधलं तर काय होईल? एक सांगू का, काहींसाठी काहीतरी बदल हा गरजेचाच आहे. तुम्हाला थोडासा बदल गरजेचा आहे. काही वेगळं करायची जर तुमची कधी तयारी नसेल तर तुमच्या बाबतीत वेगळं घडणारच नाही. हो, चुका करायची तुमची तयारी नसेल तर तुम्ही बरोबर आहात की नाही ते तुम्हाला कधीच समजणार नाही. अपयशाची भीती आणि लोक काय विचार करतील यामुळेच लोक त्यांच्या भाग्यापर्यंत पोहोचण्यात अडखळतात. असं होणं खरंच खूप भयानक आहे. आणि बघा,
गोष्ट अशी आहे की तुम्ही ख्रिस्तात कोण आहात हे जर तुम्हाला माहीत असेल, देवाचं तुमच्यावर किती प्रेम आहे हे माहीत असेल, तर त्यामुळे तुम्हाला हिंमत मिळेल, कारण तुम्ही जे करता त्यापेक्षा अधिक काही तुम्ही आहात. तुम्ही असं काही करायचा प्रयत्न केला जे करण्याचा मार्ग तुम्हाला देवाने दाखवलाय आणि ते अयशस्वी झालं, तर लोकांना म्हणायला इतकं काय कठीण आहे की एक सांगू का, मला वाटलं देव आहे पण तो देव नव्हता, ते यशस्वी नाही झालं, मी पुन्हा दुसरा प्रयत्न करेन. कदाचित तुम्ही तुमच्या शेवटच्या अपयशाच्या जागी अजूनही थांबलेले असाल, किंवा कोणीतरी तुम्हाला दुखावलं असेल आणि त्या वेदनेच्या ठिकाणी तुम्ही अजूनही थांबून राहिलेले आहात. इतकं सुंदर आयुष्य तुमची वाट पाहतंय आणि तुम्ही मात्र त्यांनी जे केलं त्यावरून त्यांचा तिरस्कार करताय. 5-10 वर्ष मागेच आहात तुम्ही अजून. मी तुम्हाला आणखी काही सांगणार आहे. जर तुम्ही खरंच पवित्र आत्म्याचं नेतृत्व अनुसराल किंवा तुम्हाला जे वाटतं ते पवित्र आत्म्याचं नेतृत्व अनुसराल, कधी कधी तुमचा निशाणा अगदी अचूक असेल आणि तुम्ही बरोबर असाल, कधी कधी तुम्ही चुकालही. कारण एक सांगू, कसं शिकायचं, देवाचं कसं ऐकायचं? चुका करून. मी वेळेपूर्वीच दूरचित्रवाणीवर जाण्याचा प्रयत्न केला. कधी कधी तुमच्या मनात काही असतं जे तुमच्या मनात असतं ते योग्यही असतं, पण वेळ चुकलेली असते तुमची. आमेन. तुम्ही तुमच्या आयुष्याचा आनंद लुटाल, समाधानी व्हाल आणि तुमच्या आयुष्याच्या शेवटी तुम्हाला असं मनापासून वाटायला हवं की मी खूप मजा केली आणि मला वाटतं मी तेच केलं जे मी करावं अशी देवाची इच्छा होती. जर तुम्ही इतरांना काय वाटतं याचा विचार करून तेच करत राहिलात कारण त्यांनी तुमचं कौतुक करावं, चला, तुमच्यापैकी काहींनी आता निर्णय घ्यायची गरज आहे. आपण आत्मविश्वासाबद्दल बोलायला हवं. कारण बघा, आत्मविश्वासाशिवाय आपल्या आयुष्यामध्ये साहस नाही. आणि आपल्याला माहिती आहे, भीती ही एक गोष्ट आत्मविश्वासात बाधा आणि अडथळा आणते. मी काही वर्षांपूर्वी धैर्याने जगणं नावाचं पुस्तक लिहिलं आणि मी म्हटलं की भीती वाटत असतानाही करा. त्याची सुरुवात होते भीतीला लिहिलेल्या पत्राने. चला मी ते वाचून दाखवते. प्रिय भीती, मी तुला फक्त यासाठी प्रिय म्हणते कारण आपलं जुनं आणि जिव्हाळ्याचं नातं आहे. तू मला कुठल्याही प्रकारे प्रिय आहेस म्हणून तर नक्कीच नाही. खरं तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुझा यातनामय प्रभाव आहे. तू मला खोटं सांगितलंस आणि मला जे करायचं होतं, जे करायला हवं होतं त्यापासून रोखलंस. तू खूपच दुःखी आणि वाईट साथीदार आहेस आणि अशी आहेस ज्यात मला गुंतून राहायची इच्छा नाही. मी तुला हे कळवण्यासाठी हे पत्र लिहिते की आजपासून पुढे मला भीती वाटणार नाही. मला तुझं अस्तित्व जाणवेल तरीही मी तुझ्या मागण्यांपुढे झुकणार नाही. माझा एक येशू नावाचा मित्र आहे. त्याने मला वचन दिलंय की मी तुला सोडून जाणार नाही व मी तुला टाकणारही नाही. तो खरंच खूप शक्तिशाली असा मित्र आहे आणि जरी तुझ्याकडे काही शक्ती असतील तरी त्याची शक्ती तुझ्यापेक्षा प्रचंड मोठी आहे. तू माझ्यावर चाल करून येऊ शकतेस, पण येशू माझ्यात वास करतो कारण जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुम्हात जो आहे तो मोठा आहे. आता मी तुला मला भेटायला येण्यापासून तर रोखू शकत नाही, तरी तू आलीस तरी तुझ्याकडे दुर्लक्ष केलं जाईल अशी सूचना मला तुला द्यायची. मी माझा नवीन मित्र येशूशी मैत्री करण्यात आणि त्याच्याशी जिव्हाळ्याचं नातं निर्माण करण्यात इतकी व्यग्र आहे की तुला द्यायला माझ्याकडे आता वेळच नाही. जितका जास्त वेळ मी येशूसोबत घालवेन तितकी जास्त मी धैर्यवान होईन. तो मला जगण्याचा नवीन मार्ग दाखवतोय जो खूपच थरारक आणि साहसी आहे. तो निर्भय आहे आणि मला तुला असं सांगायचंय की आता मला तुझा इतका अनुभव आला आहे की तुझं ऐकणं म्हणजे स्वतःचा पराभव करून घेणं हे आता मला कळलंय. तू किती चोर आणि खोटारडी आहेस हे मला जास्तीत जास्त लोकांना सांगायचं आहे. इतकी वर्ष मी तुझ्यासोबत वाया घालवली, त्याची भरपाई होईल, मला अतिशय चांगली फळं मिळतील. धन्यवाद प्रिय भीती, मला येशूकडे घेऊन गेल्याबद्दल. बघ ना, तू मला दुःखी केलंस
म्हणून मी तुझ्यापासून सुटकेचा मार्ग शोधला. मी जिथे होते तिथे मला येशू भेटला आणि त्याने मला मुक्त केलं. आणि या पत्रानंतरही जर तू तुझा वेळ वाया घालवून मला भेटायचं ठरवलंस तर मी तुला आत्ताच सांगून ठेवते की तुझी भेट देवावरचा विश्वास आणि मी तुला घाबरणार नाही या निश्चयाशी होईल. विश्वासू आणि खंबीर, आणि तिथे तुमच्या नावासाठी जागा आहे. तर तुम्ही हे पुस्तक खरेदी करून इथे सुरुवात करू शकता. जेव्हा तुम्हाला मनापासून वाटतं की तुम्ही हे करावं असं देवाला वाटतं आणि तुम्ही भीती वाटतानाही ते करता. बघा, भीती हा दुष्ट आत्मा आहे जो तुमच्यात दबकून तुम्ही मागे फिरावं अशी भावना तुमच्यात निर्माण करतो. मी कधीही विसरणार नाही ती पहिली, ज्याला मी म्हणते भाषणाची मोठी संधी. त्याआधी तर तुम्हाला माहिती आहे की 200 लोकांना शिकवणं सुद्धा माझ्यासाठी भव्यच होतं. आणि जिथे जॅक्सनविल फ्लोरिडामध्ये एक परिषद होणार होती आणि तिथे जे वक्ता म्हणून येणार होते त्यांचं येणं रद्द झालं आणि कुणाच्या तरी ओळखीचं कोणीतरी, त्यांच्या ओळखीचं कोणीतरी, त्यांच्या ओळखीचं कोणीतरी मला ओळखत होतं. मी हे स्पष्ट करू पाहते की मी कुणाची पहिली पसंती नव्हते आणि मी मुख्य वक्ता नव्हते, तर कार्यशाळेतील वक्ता होते. उद्घाटनाच्या रात्री ते 900 लोक जणू मला 90 लाख लोकांसारखे वाटले होते. आणि तिथे पहिल्या रांगेत होते अमुक तमुक रेव्हरंड आणि अमुक तमुक डॉक्टर आणि अमुक तमुक बिशप, दुसरे अमुक तमुक रेव्हरंड, अमुक तमुक प्राध्यापक आणि जॉयस. म्हणजे मला असं वाटलं की एक सांगू, सैतान तुम्हाला छोटेपणाची भावना देत असतो. तो तुम्हाला क्षुल्लक आणि निरुपयोगी असल्याची भावना देत असतो. पण तो खोटारडा आहे बरं का. आणि तो तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही जर तुम्ही त्याचा सामना केला नाहीत आणि त्याला सांगितलं नाहीत मला जे करायचे तेच मी करणार आहे, मी ते डगमगत केलं तरी मला परवा नाही, मी ते करतेय आणि इथपासून पुढे मी जे करीन ते मी करावं अशी देवाची इच्छा आहे असं मला वाटतंय. आमीन. त्यांना हवं होतं की आम्ही कार्यशाळेतल्या वक्त्यांनी पुढे येऊन आमच्या कार्यशाळेत काय शिकवलं जाईल ते सांगावं, जेणेकरून लोक ठरवू शकतील कुठल्या कार्यशाळेत जायचं. तर मी माझी कार्यशाळा कशाबद्दल असेल हे सांगायला उभी राहिले. आणि मला आठवतंय मी गलतीकरांविषयी बोलत होते की आपण आपल्या कृत्यामुळे नव्हे तर कृपेमुळे बदलतो. आणि मी इतकी घाबरले होते की लोकांना जे सांगायचे ते बोलण्यासाठी तोंड उघडलं तर माझ्या तोंडातून उंदरासारखा आवाज यायला लागला हो. बघा, जेव्हा तुम्ही घाबरलेले असता तुम्हाला बाथरूमला लागल्यासारखं वाटतं, तुम्हाला थरथरायला होतं, तुम्हाला बेचैन वाटतं, घाम फुटतो, तुमचं मन वेड्यासारखं भरकटतं. एक सांगू, सैतानाच्या कानात किंचाळत होता, तुला हे जमत नाहीये, तू यातून बाहेर पडू शकणार नाहीस, तू या मंचावरून खाली उतरायला हवंस, जिथून आली आहेस तिथे मिसुरीला परत निघून जा, तुझं बाकी आयुष्य तिथेच घालव आणि गप्प बस. आणि मला पर्याय निवडायचा होता. खूप जणांकडे पर्याय असतो आणि तुमच्या आयुष्यात रोज निवडीचे पर्याय असतात. तुम्ही जे करता, जे काही त्याची योग्य किंमत तुम्ही नेहमीच चुकवत असता. पण तिथे बक्षीस सुद्धा असतं. जिथे जोखीम आहे तिथे बक्षीसही असतंच. ऐकताय ना? मला माहित होतं की माझ्याकडे 2 पर्याय आहेत. मंचावरून पळून रडत रडत घरी जायचं किंवा पुन्हा प्रयत्न करायचा. मी माझ्या अगदी आतून सगळं एकवटून बोलायला तोंड उघडलं आणि ते असं बाहेर आलं अगदी. आणि दुसऱ्या दिवशी माझी कार्यशाळा तुडुंब भरलेली होती. लोक दरवाजापर्यंत उभे होते आणि माझी शिकवणीची प्रत्येक टेप त्यांनी विकत घेतली. आम्ही टेबल क्लॉथ विकलं असतं तेही घेतलं असतं लोकांनी त्या दिवशी विकत. बायबल नीतिसूत्रांमध्ये सांगतं, विस्तारित बायबलमध्ये, आणि हे मला आवडतं. नीतिसूत्र अध्याय 3 वचन 35, ज्ञानी वैभवाचे वतनदार होतील पण मूर्ख लज्जेची बढती पावतील.
आणि विस्तारित बायबलमध्ये जिथे जिथे मूर्ख शब्द वापरलाय त्या प्रत्येक ठिकाणी कंसात आत्मविश्वास असलेला माणूस असं म्हटलेलं आहे. तर आत्मविश्वास असलेला कोणीही हा मूर्ख आहे. का ते सांगू? कारण तुम्ही स्वतःला निराश करणार आहात. आमेन. इतरही लोक तुम्हाला निराश करतील. हो, मला माणसं आवडतात, मला नाती आवडतात, मला मित्र आवडतात, पण मी खूप पूर्वीच हे शिकले की ते कितीही चांगले मित्र असू देत मला पर्वा नाही. जेव्हा एखाद दिवशी जेव्हा मला त्यांची गरज पडेल ते तिथे नसतील, किंवा जेव्हा मला वाटेल त्यांनी मला समजून घ्यावं ते समजून घेणार नाहीत, ते वाईट आहेत असं नाही, कारण ती हाडामांसाची माणसं आहेत. पौल म्हणतोय देहावर भरवसा ठेवू नका. दुसरं पाऊल काय आहे तुम्हाला कळण्यापूर्वीच विश्वास पहिलं पाऊल उचलतो. आणि बघा, यासाठी हिम्मत लागते, कारण आपल्याला पूर्ण आराखडा हवा असतो. आपल्याला पुढे काय घडणार ती प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची असते. बघा, इस्रायलींसाठी यार्देनचं पाणी तोवर विभागलं गेलं नाही जोवर त्यांनी त्यामध्ये पाऊल ठेवलं नाही तोवर. चला आता, तुम्हाला फक्त तुम्ही बरोबर आहात का एवढंच जाणून घ्यायचंय. जरी तुम्ही चूक असलात तरी तो काही जगाचा शेवट नसतो. अरे देवा, तुम्हाला सापडला नाहीस तर, तुम्हाला सापडला नाहीस तर, देवा तुम्हाला सापडला नाहीस तर, नाहीस तर. मी कुठे होते ते मला अजूनही आठवतंय. मी माझी गाडी चालवत होते. देव काहीतरी सांगू पाहत होता. देव मला जे करायला सांगत होता ते करायला मी घाबरत होते. आणि तो असं म्हणाला मला की जर मी तुला सापडलो नाही तर मी तुला शोधेन. बघा, चूक होणं म्हणजे काही जगाचा शेवट नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला हवी. आपण चुका करण्याचं इतकं दडपण का बरं घेतो? बघा, जर तुम्ही ख्रिस्तात कोण आहात हे तुम्ही जाणता, तुम्हाला माहीत असेल की तुम्ही कोण आहात, तुम्ही जे करताय त्यापेक्षा हे अधिक असेल. हो, किती जणांना अभिनेत्री जॉन क्रॉफोर्ड माहितीये? तुम्ही तिच्याबद्दल ऐकलं तरी असेल ना. मी एके ठिकाणी वाचलं, जेव्हा वय झाल्यानंतर तिने अभिनय करणं सोडून दिलं तेव्हा कुणीतरी तिला म्हणालं की तुम्ही पूर्वी जॉन क्रॉफोर्ड होतात ना. मी मनात म्हटलं, मी आशा करते आणि प्रार्थना करते कोणी माझ्याकडे येऊन मला असं विचारू नये, तुम्ही पूर्वी जॉयस मायर होतात का? कारण त्यांनी जर असं केलं ना तर त्यांना एक संदेशच ऐकावा लागेल. मी म्हणेन, मी पूर्वीही होते, आत्ताही आहे. मी जे आहे ते मी काय करते याने बांधलेलं नाहीये. मला जे काही शिकावं लागलं ते मी तुम्हाला सांगते, आणि कदाचित तुम्ही सुद्धा ते शिकू शकाल. कोणीही नेहमीच ते करू शकत नाही जे ते नेहमी करत आलेले असतील. तुम्ही त्यात किती कुशल आहात याने नाही फरक पडत. आत्ता नाही तर नंतर असा कोणी येईल जो तुम्ही करता त्यापेक्षा कुशल असेल. आणि कधीतरी तुमचं वय होणारच आहे. तुम्ही पूर्वी करायच्या त्या सगळ्या गोष्टी तुम्ही नाही करू शकणार. आणि म्हणून तुम्ही जे करताय त्याच्याशी तुमची योग्यता आणि मूल्य बांधून ठेवताना काळजी घ्या. तुम्ही जे करता त्याहून कितीतरी अधिक आहात तुम्ही. त्यामुळे तुम्ही वॉचमन आहात की सीईओ आहात याने नाही फरक पडत. त्याने किंचितसाही फरक पडत नाही. आपण काय करतो त्याने फरक पडत नाही. एकाच गोष्टीने पडतो, तो म्हणजे मी तेच करते का जे मी करावं असं देवाला वाटतंय. बरं, जे तुम्हाला थांबवून ठेवतंय त्यातून बाहेर पडणं हे भीतीदायक असू शकतं. पण तुम्ही जर स्वतःवर विश्वास न ठेवता देवावर ठेवलात तर तुम्हाला यश मिळेल. हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्र परिवारांमुळे शक्य झाला आहे.